नमस्कार. शासन चार यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात बंपर वाढ. शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सहितपणे परताला सुरू करूया. वेतन त्रुटी निवारण समिती अहवालातील निवड श्रेणीच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करण्याबाबत दिनांक 10/2/26 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की वेतन त्रुटी निवारण समिती 2024च्या अहवालातील राज्य शासनाने स्वीकृत केलेल्या शिफारसीनुसार महाराष्ट्र नागरिक सेवा सुधारित वेतन नियम 2019 प्रमाणे सुधारित वेतन असणाऱ्या राज्य शासनाच्या सेवेतील गट अ मधील पदोन्नतीचे पद उपलब्ध नसलेल्या तसेच एकाकी पदसंवर्गासह 4 पेक्षा कमी पदसंख्या असलेल्या संवर्गाच्या बाबतीत मंजूर पदसंख्येच्या 25% प्रमाणाची अट याद्वारे पद उपलब्ध नसलेल्या संवर्गांना तसेच एकाकी पदसंवर्गासह 4 पेक्षा कमी संख्येच्या संवर्गातील एका पदाला निवड श्रेणी वेतनस्तर अनुज्ञेय राहील असे नमूद करण्यात आले आहे. तसे शासन निर्णय वित्त विभाग दिनांक 2/6/25 यांच्या जोडपत्र क्रमांक 2 मधील अनुक्रमांक 29 यामध्ये निर्दिष्ट केलेल्या विशिष्ट निवड श्रेणी वेतनस्तर संबंधित संवर्गाच्या बाबतीत लागू राहील असे नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र नागरिक सेवा सुधारित वेतन नियम 2019 वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर ₹27 रुपये 1,18,500 ते 2,14,100 असणाऱ्या राज्य शासनाच्या सेवेतील गट अ मधील पदोन्नतीचे पद उपलब्ध नसलेल्या तसेच एकाकी पद संवर्गासह 4 पेक्षा कमी पदसंख्येचे संवर्ग सर्व संवर्ग याद्वारे ₹28 रुपये 1,24,800 ते 2,12,400 हा निवड श्रेणी वेतनस्तर लागू करण्यात येत आहे. तसेच एकाकी पद संवर्गाच्या तसेच पदोन्नतीचे पद उपलब्ध नसलेल्या संवर्गाच्या बाबतीत निवड श्रेणी वेतनस्तर लागू करण्यासाठी पात्रता तपासताना शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक 1/8/2019 याद्वारे निश्चित करण्यात आलेली कार्यपद्धती व पात्रतेच्या अटी लागू राहतील असे नमूद करण्यात आलेले आहे. धन्यवाद.